महाशिवरात्रीनिमित्त आज आपण बघणार आहोत पौष्टिक मखाण्यांची खीर। कमीत कमी कॅलरीज असणारे आणि भरपूर फायबर्स आणि प्रोटीन युक्त असे खीर बनवायला सुरू करूयात। यासाठी मी घेतलेला आहे 1 चमचा तूप। तुपावर हे 1 बाउल मी मखाणे घातलेले आहेत आणि हे मखाणे अगदी छान क्रिस्पी होईपर्यंत परतून घेऊयात। मखाणे परतताना आपल्याला गॅस अगदी कमी ठेवायचा आहे। हे पहा छान कुरकुरीत झाले की आता एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत। याच पॅन मध्ये आवडतील ते ड्रायफ्रुट्स घालून तुपावर ड्रायफ्रूट छान परतवून घ्या। मी काजू, बदाम, काळे मनुके आणि अक्रोड वापरलेले आहे। मखाणे थोडे थंड झाले की याबरोबरच ड्रायफ्रुट्स घालून घेऊयात आणि मिक्सरच्या भांड्यामधून हे छान आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। आता बारीक गॅसवर याच पॅन मध्ये दूध गरम करून घेऊयात। दूध उकळले की यामध्ये कंटिन्युअस हलवत आपल्याला ही पावडरही घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। मी साधारण 4 चमचे साखर वापरलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता। थोडेसे उरलेले मखाणे आणि ड्रायफ्रुट्स परत यामध्ये घालून घेऊयात। हे पहा अतिशय सुंदर अशी दाटसर खीर तयार झालेली आहे। अगदी झटपट तयार होणारी या पद्धतीची खीर तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा। हे पहा आता ही खीर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात। गरम गरम असतानाच मस्त एन्जॉय करा। त्याचबरोबर ही खीर थंड झाल्यानंतर यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फ्रुट्स वापरूनही ही खीर आपण मस्त एन्जॉय करू शकतो आणि या पद्धतीची उपवासाला चालणारी खीर तुम्ही कधीही ट्राय करू शकता। तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा।